मोठी बातमी 2 लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदेंनी म्हटलंय। संपूर्ण कर्जमाफीचा विचार। नमस्कार, आजच्या झटपट आणि ठळक बातमीमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। कर्जमाफीचा मोठा निर्णय 2 लाखापर्यंत दिलासा नेमकी काय आहे सरकारचा निर्णय जाणून घ्या या व्हिडिओमध्ये। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी सध्या चर्चेत आहे। तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याबाबत शासनाने सत्तावर हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांवर वाढ झालेले कर्जाचा बोध आणि नापीक अतिवृष्टी, दुष्काळ, बाजार भावातील घसर आणि वाढ उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांना संरक्षण मोठा कुष्ट आलेला आहे। या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या राज्यात लाखो शेतकरी पीक कर्ज, मुदत कर्ज, थकबाकी व्याज आणि दंडकाटमुळे शुल्कामुळे अडचणीत सापडले आहेत। अनेक शेतकऱ्यांचे कर्ज थकीत असल्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही, बँक खात्यावर अडचणी येतात आणि शेतकरी पद घसरले। हीच परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याच्या दिशेने विचार करत असल्याची माहिती मिळत आहे। या प्रवेशित कर्जमाफी योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, थकीत कर्जातून मुक्त मिळावा आणि पुन्हा नव्याने शेती करण्याची संधी उपलब्ध व्हावी। विशेष म्हणजे ही कर्जमाफी फक्त पीक कर्जापुरती मर्यादित न ठेवता काही अशी मुदत कर्ज चर्चाची विचार केली जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे। जर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी लागू झाली तर त्यांना सर्वात मोठा फायदा होणार हा प्रश्न अनेकांना पडतो। पण यामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय कृती बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि प्राथमिक कृषी पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना समावेश होऊ शकते। ज्या शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज भरले आहे त्यांना काही सवलती किंवा प्रोत्साहन लाभ देण्याचा विचार सरकारकडून केला जाऊ शकतो, जेणेकरून प्रामाणिक शेतीवर वंचित राहणार नाही। कर्जमाफीची अंमलबजावणी झाली तर त्यासाठी काही अटी व नियम असणार आहे। उदाहरणार्थ, कर्ज कोणत्या कालावधीत असावा, किती दिवसापासून थकीत असावा, शेतकऱ्यांचे नाव बँक थकीतदार यादीत असावे की नाही, आधार कार्ड लिंक खाते आहे की नाही, आधार खात्याशी जोडले आहे की नाही, जमीन नोंदणी, सातबारा, उतारा, पीक पद्धतीने यासारख्या बाबी तपासल्या जाऊ शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांना आधीच आपले सर्व कागदपत्र अपडेट करून ठेवायचे अत्यंत गरजेचे आहे। राजकीय पातळीवर पाहिले तर आगामी निवडणुका, ग्रामीण भागातील नाराजी आणि शेती आंदोलन यामुळे सरकारला मोठा दबाव आहे। अनेक शेतकरी संघटना आणि की नेते सातत्याने 2 लाख कर्जमाफीची मागणी करत आहे। मागातील कर्जमाफी योजनेबाबत अनेक शेतकरी वंचित राहिले होते। काहींचे नाव यादीत नाही तर काहींना तांत्रिक कारणामुळे लाभ मिळाला नाही। त्यामुळे यावेळी सर्वकष आणि पारदर्शक योजना राबवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। जर ही योजना प्रत्यक्षात आली तर शेतकऱ्यांना जीवनात मोठा बदल होऊ शकतो। कर्जमुक्त झाल्यानंतर शेतकरी नव्याने कर्ज घेऊ शकतील, ते गुंतवणूक वाढवू शकतील, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतील आणि कुटुंबाचे गरज पूर्ण करू शकतील। मानसिक तणाव कमी होईल, आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। मात्र यासोबतच एक महत्त्वाची बाबत लक्षात घेणे गरजेचे आहे की सध्या ही माहिती चर्चेत आणि प्रस्तावित टप्प्याटप्प्यावर सरकारकडून अधिकृत शासनाने निर्णय GR किंवा स्पष्टपणे घोषणा होणे बाकी आहे। त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची वाट पाहणे शेतकऱ्यांसाठी ही इत्येचे ठरले। आगामी काळात जर 2 लाख कर्जमाफीची अधिकृत घोषणा झाली तर अर्ज प्रक्रियेला लाभार्थी यादी, कर्जमाफीची रक्कम खात्याशी कशी समाविष्ट केली जाणार याबाबतची सविस्तर माहिती समोर येतील। त्यावेळी शेतकऱ्यांना आपल्या बँकेशी संपर्क साधवणे, KYC करून घेणे, सरकारी संस्थांकडून माहिती घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरले। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। एकूणच 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरू शकते। योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि सर्व शेतकऱ्यांना न्याय देणारी योजना राबवली गेली तरच तिचा फायदा होईल। येणाऱ्या दिवसात या विषयावर मोठा घडामोडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सहज राहणे आणि अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो, आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची। सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। 2 लाख रुपयाची कर्जमाफी ही फक्त अफवा आहे की सरकार करून खरोखर हालचाली आहे? कोण पात्र ठरू शकते, कोणाला फायदा होणार नाही आणि पुढे काय निर्णय होऊ शकतो हे सगळे आपण सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ पार्ट 2 मध्ये। धन्यवाद।